हे पहा, आता आपल्याला पोटली बटन तयार करायचं आहे. त्यासाठी मी छोटे छोटे थर्माकोलचे बॉल घेतलेत आणि हे पहा 2x2चे चौकोन घेतलेत कटिंग करून आणि ही सुईमध्ये 4 पदरी धागा ओवून घेतलाय. आणि आपण आहे ना याच्यात बघा, हे पोटली बटनसाठी हा एक बॉल ठेवायचा असा आणि हे असं धरायचं बरोबर सेंटरला आणि हे पहा असं आणि अशी गाठ मारून घ्यायची, अशी 60 गाठण मारून घ्यायची. हे पहा किती सुंदर आपला बॉल तयार झालाय. अशा प्रकारे आपल्याला हे जवळजवळ 20-22 तयार करायच्यात हे बॉल पोटली बटनच्या डिझाईनसाठी. बॅक साईडने लावायची आपल्याला ही डिझाईन. बॅक साईडने आपण ब्लाऊजला हुक लावणार आहे आणि त्या साईडनेच आपल्याला हुकाच्या साईडनेच हुकाच्या वरच्या पट्टीला आपल्याला हे पोटली बटनची डिझाईन तयार करायची आहे. तर अशा प्रकारे आपण हे बॉल तयार करून घेणार आहे. हे पहा, आता हे पोटली बटन तयार केले. एवढे पोटली बटन तयार केलेत, जवळजवळ 22-23 आहे. तर याचे आपण आता मस्त डिझाईन शिवणार आहे बोटनेक गळ्यासाठी. थँक्यू. आता हा आपण बोटनेक ब्लाऊज शिवायला घेऊ. याला येणारे आपल्याला बॅक साईडने आपल्याला इथं लावायचे पोटली बटन. त्याला आपण सुरू करू आता. तर पहिल्यांदा हे पाहू शकता तुम्ही, ही सुईची बाजू आहे आणि ही उलटी आहे. तर आपण इथं पहिल्यांदा शिवून घेऊ पाठीचा भाग. 1/2 इंचाच्या अंतरावर शिवून घ्यायचं. त्यानंतर इथं थोडंसं कात्र्या मारून घेऊ आपण हे पलटणार आहे आणि त्यानंतर आपण हा बोटनेक गळा शिवून घेऊ. तर हे पहा, आपण पलटीच करणार आहे हा पण गळा. आणि इथं आपण आता हे कट करून घेऊ हा आकार. 1/2 इंचाच्या अंतरावर इथं कात्री मारून घेऊ. आणि आता आपण असं मधोमध पलटी मारून घेणार आहे पहा गळा. हा आपला पाठीचा भाग आणि हा आपला वरचा बोटनेक. हे पहा, पहिल्यांदा आपण इथं गळा शिवून घेऊ. गळ्याला एका दाबाची एक मार्जिन टिप मारून घेऊ. इथे बी कमर पट्टीला इथं टिप मारून घेऊ आपण.
त्यानंतर आपण हे अस्तर चौबाजूने शिवून घेऊ. आणि मी एक्स्ट्रा कापडा घेतलाच नव्हता, मी परफेक्ट कापड घेत असते नाही का. या ठिकाणी इथं जरा आडी पडली होती म्हणून एक्स्ट्रा कापडा निघाला. तर हे कट करून घेऊ. आणि आता आपल्याला आहे ना इथं हे मध्ये कट करून आहे ना आपल्याला इथं लावायच्यात पोटली बटन. तर आता आपण याचा सेंटर करून घेऊ. हे पहा, मधोमध कराय याचा निम्मा भाग असा, आणि आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. तर हे पहा, मी इथं आता कट करते. आणि आता हे आपण इथं टिप मारून घेऊ. आणि या ठिकाणी पण टिप मारून घ्यायची. पहा, दोन्ही बाजूने आपण टिप मारून घेतली आहे. हे पहा, आणि आता आपल्याला इथं लावायचं तर पोटली बटन. तर आधी आपण आता काय करणार आहे, या भागाला पोटली बटन इथं जोडून घेणार आहे. तर त्या खुणा करून घेऊ आधी, किती अंतरावर आपल्याला पोटली बटन लावायचं त्या खुणा करून घेऊ आधी. तर हे पहा, अर्ध्या इंच अंतरावर आहे ना मी पोटली बटन लावणार आहे. हे पहा, अर्धा इंच. मला जास्त दाट लावायच्यात पोटली बटन. तर हे पहा, असं अर्धा इंचाच्या अंतरावर मी ना खुणा करून घेते. हे पहा, या प्रकारे खुणा करायच्या. आणि ही आपली पोटली बटन बघा. तर आपण इथं बघा असं ठेवणार आहे. पहा, आणि बरोबर इथं टिप मारून घ्यायची आपल्याला पोटली बटनवर. आणि एका दाबाच्या चापाच्या अंतरावरच एकसारखी आपल्याला हे पोटली बटन शिवून घ्यायच्यात. हे पहा, बरोबर खून केली ना तिथं ठेवायची पोटली बटन. हे पहा, असं एक 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 पोटली बटन आपण खून केली ना तिथे असं पकडून घ्यायचं. आणि बटणं कधी कधी नाही का व्यवस्थित धरायची, सुया पण मोडायची शक्यता असते कदाचित यांनी. एकसारख्या अंतरावर लावून घ्यायची. आपल्या मराठी चॅनलचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की जयश्री लेडीज टेलर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑलवर प्रेस करून ठेवा, म्हणजे सगळ्यात आधी माझे व्हिडिओ तुम्हाला नाही का पाहायला मिळतील. नोटिफिकेशन येईल तुमच्या चॅनलवरती. त्यामुळे नक्की आपल्या मराठी पेजला फॉलो करा. मी एकदम सोप्या पद्धतीत मी नाही का व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत असते तुमच्या सर्वांसाठी. नक्की आपल्या पेजला फॉलो करा.
पहा आता पूर्ण आपल्याला सर्व पट्टीला आपल्याला हे असं पोटली बटन जोडून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे आपले पोटली बटन बघा जोडून झाले. एक सारख्या अंतरावर आपण हे पोटली बटन लावले. आता हे जे काही एक्स्ट्रा कपडा बाहेर निघलाय ना, हा आपल्याला कट करायचा आहे. हे पहा कापडाला कडक असतं हे. आता एकसारख्या अंतरावर आपलं जोडून झाले. आता आपल्याला इथं ना पट्टी जोडून घ्यायची. पट्ट्या मी 2 इंचाची जवळजवळ पट्टी घेतली, पाहू शकता तुम्ही, 2.25 इंचाची. तर ही पट्टी आपल्याला आहे ना अशी फोल्ड करून घ्यायची मैत्रिणींनो. हे पहा, आणि अशी या प्रकारे आपल्याला इथं ना शिवून घ्यायची. ही जी आपण पहिली पोटली बटनची टिप मारली ना त्या ठिकाणी, आणि आपल्याला एक खालून वरून मुडपायला ठेवायचा आहे कपडा एक्स्ट्रा. हे पहा, तुम्ही असा मुडपून घेतला तरी चालेल पहिल्यांदाच. हे पहा असा. तर बरोबर आहे, आपण पहिले पोटली बटनची जी टिप मारली ना त्याच्यावरच आपल्याला ही टिप मारायची आहे बघा. एकसारखं पकडून आणि इथं आपल्याला अशी दाब टिप मारायची बघा. इथं दाब टिप मारून घ्यायची. आणि हे पहा, इथं आपल्याला अशी दाब टिप मारून घ्यायचे कडेकडेनी. पोटली बटनच्या इथे अशी दाब टिप मारून घ्यायची. आणि हे पोटली बटन पण पाहू शकता आपले किती सुंदर झाले तयार, आणि एकसारखे तयार झालेत बघा. आणि आता आपल्याला इथं असं फोल्ड करायचे परत. हा भाग बघा असा असा फोल्ड करायचा. आणि इथं आपल्याला लावायच्यात हुक, कारण आपल्याला या ब्लाऊजला आहे ना पाठीमागच्या साईडने आपल्या ब्लाऊजला हुक येणार आहे. तर इथं आता आपल्याला एक टिप मारून घ्यायचे. हे पहा, आता इथं आपल्याला मोडपून घेऊन ये ना अशी पूर्ण सॉफ्ट एकदम पट्टी मारून घ्यायची, टिप मारून. पहा आणि हे पहा किती सुंदर आपली पोटली बटनची पट्टी जोडून झाली. आणि सर्व बटन एकसारखे लागले. इथं आपल्याला एक टक्स घ्यायचा या साईडने, अंदाजे 5.5 इंचाच्या अंतरावर घ्यायचा. हे फिटिंगच्या बाजूला थोडंसं ठेवायचं, इथं 2 इंच अंतर. आणि अंदाजे 5.5 इंचावर आपल्याला एक टक्स घ्यायचा इथं फ्रेंड. तर हा टक्स आपण इथं मारून घेऊ. हे पहा 5.5 इंच आणि क्रॉस टिप मारायची आपल्याला. आपण बॅक साईडचा टक्स मारून घेतला इथं. हे पहा, आणि या प्रकारे आपला एक पार्ट शिवून झाला आहे बोटनेकचा. दुसरा शिवून घेऊ. या साईडने आपले हुकलूक पट्टी येणार आहे. तर हुकलूक पट्टीसाठी
2-2 इंचाची पट्टी काढून घेतली आपण. हे अस्तर याला खाली ही लूप पट्टी तयार करतोय आपण आता इथं हुक लावण्यासाठी. तर अशी पाव इंचाची टीप मारून घ्यायची, नाहीतर हे पाहता इथून आपल्याला आहे ना उलट्या साईडने सुईच्या बाजूला जायचं आहे बघा. आणि आपल्याला दोन्ही साईडला मोडपण्यासाठी कपडा ठेवायचा आहे बघा, पाव इंच. तर दाबटीप मारायची याच्यावर आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं बघा, हे असं. आपली झालेली पट्टी तयार. इथं आपल्याला असं आधीच फोल्ड करून घ्यायचं आहे. हे पहा आपले किती सुंदर बोटनेकचं तयार झाले बघा बॅक साईड. हे पहा. आणि तुम्हाला कशी वाटली ही पद्धत माझी शिकवण्याची? व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणि हे पहा आपलं पोटली बटन जोडून झाले. आणि तुम्हाला कसं वाटली ही डिझाईन नक्की लाईक, कमेंट करून सांगा.